आजचा दिवस राजकीय घडामोडींचा दिवस ठरलाय। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत इनकमिंगचं वारं हे सध्या जोरदार वाहत आहे। सुधाकर बडगुजर ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशकातला एक आश्वासक चेहरा यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत आज भाजपचं कमळ हाती घेतलंय आणि ते भाजपवासी झालेत। केवळ बडगुजरच नाही तर बबन घोलप, अशोक मुर्तडक यांनी देखील भाजपात प्रवेश केल्यानं नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद वाढताना दिसते। तर तिथं पुणे, रायगड आणि विदर्भातील माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत इनकमिंग जोरदार पाहायला मिळत आहे। दुसरीकडे मात्र मवियाचा विचार केला तर मवियात मात्र काहीतरी मिसिंग असल्याची चर्चा आहे। आता जे भाजप सोबत गेले आहेत त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं सांगत अजित पवारांना सोबत घेण्यासंदर्भात पवारांची नकार घंटा पाहायला मिळते। तर तिथं दोन भाऊ अर्थात ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात संभ्रमाचं वादळ घोंगावत आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी स्थानिक पातळीवरचं राजकारण राज्यात कूस बदलणार अशी चर्चा जोर धरतीये। एकीकडे इनकमिंग महायुतीत जोरदार तर दुसरीकडे मवियात मिसिंगचं वारं घोंगावत आहे। दिलेला शब्द पाळणारा पक्ष आहे म्हणून लोक येत आहेत। सकाळी पण नाशिक मधले 4 नगरसेवकांनी प्रवेश केला। आताही बघितलं आपण की महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून नगरसेवक आले, सरपंच आले, त्याचबरोबर राजस्थानमधून देखील मोठ्या प्रमाणावर आज पक्षप्रवेश झालेला आहे। राजस्थानमधले देखील 3 अपक्ष आमदार त्यांनी यापूर्वी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर देखील शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत महाराष्ट्राच्या बाहेरून। त्यामुळे एक खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की या सर्व प्रवेशाचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ज्या होणार आहेत, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, महापालिका असतील, यामध्ये नक्की फायदा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।